नमस्कार मित्रांनो, JK वाला या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आहे 21 फेब्रुवारी. चला तर आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, संयुक्त प्रादेशिक क्षेत्रीय राजभाषा परिषदेचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? तर याचं योग्य उत्तर आहे त्रिपुरा राज्याची राजधानी आगरतळा या ठिकाणी संयुक्त प्रादेशिक क्षेत्रीय राजभाषा परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. याचे अध्यक्ष केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा असणार आहेत आणि हे त्रिपुरामधील पहिलीच परिषद आयोजित होत आहे. यामध्ये पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम, उत्तर प्रदेश यासह 20 राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. पुढचा प्रश्न आहे, ULPIN लागू करणारे 29वे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणते ठरलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे दिल्ली हे राज्य ULPIN लागू करणारे 29वे राज्य बनलेले आहे. आता ULPIN चा लॉंग फॉर्म आहे युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर, म्हणजेच ULPIN होय. यालाच भू आधार असेही म्हणतात. यानुसार प्रत्येक जमिनीच्या तुकड्यास 14 अंकी युनिक क्रमांक दिला जातो आणि याची सुरुवात डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स प्रोग्राम अंतर्गत 2021 साली झालेली होती. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली नॅशनल बायोबँक फॉर लायसोझोमल स्टोरेज डिसऑर्डर कोठे सुरू करण्यात आलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे गुजरात राज्यात भारतातील पहिली नॅशनल बायोबँक फॉर लायसोझोमल स्टोरेज डिसऑर्डर सुरू करण्यात आलेले आहे. याचा उद्देश आहे लायसोझोमल स्टोरेज डिसऑर्डरवर संशोधन करणे हा याचा मुख्य उद्देश आहे आणि यामध्ये रक्त, उती आणि DNAचे नमुने गोळा केले जाणार आहेत. लायसोझोमल हा जनुकीय दोषांमुळे होणारा आजार आहे आणि ही बायोबँक नवीन उपचार पद्धती शोधण्यासाठी मदत करणार आहे. आता गुजरात बाबत काही चालू घडामोडी बघूया. छारीदांड हे भारतातील 97वे रामसर स्थळ ठरलेले आहे. हे गुजरात या राज्यातच आहे. डिसेंबर 2025 पर्यंत अक्षय ऊर्जामध्ये सर्वाधिक योगदान देणारे राज्य गुजरात हेच आहे. पहिली LNG डिझेल दुहेरी इंधनावर चालणारी डेमो ट्रेन अहमदाबाद गुजरात या ठिकाणी धावलेली आहे आणि पहिली सहकार आधारित टॅक्सी सेवा भारत टॅक्सीचा उपक्रम गुजरात या राज्यातच राबवण्यात येत आहे. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे पारद शिवलिंग कोठे स्थापन करण्यात आलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे हरिद्वार या ठिकाणी जगातील सर्वात मोठे पारद शिवलिंग स्थापन केले जाणार आहे आणि याचं वजन आहे 5210 किलो इतकं याचं वजन असणार आहे आणि हे शिर्डी साईबाबा मंदिर येथे हरिद्वार दिल्ली महामार्गावरील मंदिरात स्थापन केले जाणार आहे. आणि या पारद शिवलिंगाची निर्मिती कोणी केली आहे? तर पुण्यातील हिलिंग गुरु रघुनाथ गुरुजी यांनी याची स्थापना केलेली आहे आणि या पारद शिवलिंगाची नोंद इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड आणि आशिया वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, CEO ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे समीर कनोडिया यांना CEO ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे आणि समीर कनोडिया हे लुमिना डेटामॅटिकचे MD आणि CEO आहेत आणि यांना सलग दुसऱ्या वर्षी हा पुरस्कार मिळालेला आहे. कोणत्या कार्यक्रमात मिळाला? तर बिझनेस लीडर ऑफ द इयर या कार्यक्रमात समीर कनोडिया यांना CEO ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. आता महत्त्वाचे काही पुरस्कार बघूया. भूविज्ञानाचे नोबेल म्हणून ओळखला जाणारा प्रतिष्ठित क्रॅफर्ड पुरस्कार वीरभद्रन रामनाथन यांना मिळालेला आहे. गोदावरी गौरव पुरस्कारातील अभिनय आणि पर्यावरण क्षेत्रातील सन्मान सयाजी शिंदे यांना मिळालेला आहे. अखिल भारतीय भरतमुनी सन्मान 2025 प्रभा यादव आणि चिंतामणी सबनीस यांना मिळालेला आहे. वर्षातील सर्वात स्वच्छ बंदर पारादीप बंदर ठरलेले आहे. 2026च्या जागतिक शिक्षक पुरस्कार रुबल नागी यांना मिळालेला आहे. वर्षातील सर्वोत्तम विमानतळाचा पुरस्कार दिल्ली विमानतळाला मिळालेला आहे. पुढचा प्रश्न आहे,
पंतप्रधान मोदींनी विमान वाहतूक क्षेत्रातील राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र कोठे स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर या ठिकाणी पंतप्रधान मोदींनी विमान वाहतूक क्षेत्रातील राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे। यानुसार प्रगत तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि भारताला जागतिक मानकांशी जोडणे हा याचा मुख्य उद्देश असणार आहे। पुढचा प्रश्न आहे बायोशिया 2026च्या 23व्या आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे हैदराबाद या ठिकाणी बायोशिया 2026च्या 23व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि याचं उद्घाटन तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केलेले आहे आणि या बायोशिया 2026च्या 23व्या आवृत्तीचा कालावधी 17 व 18 फेब्रुवारी असा असणार आहे आणि आशियातील सर्वात मोठी लाईफ सायन्सेस आणि हेल्थ केअर परिषद असणार आहे। पुढचा प्रश्न आहे भारताने जागतिक भूक निवारणासाठी कोणासोबत तांदूळ पुरवण्याचा करार केलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे WFP म्हणजेच वर्ल्ड फूड प्रोग्राम जागतिक अन्न कार्यक्रमासोबत भारताने जागतिक भूक निवारणासाठी तांदूळ पुरवण्याचा करार केलेला आहे। यानुसार भारत पुढील 5 वर्षात 2 लाख मेट्रिक टन तांदूळ जागतिक अन्न कार्यक्रमासाठी पुरवणार आहे आणि याचा उद्देश आहे संकटग्रस्त आणि संघर्षग्रस्त भागात मानवतावादी मदत पुरवणे हा भारताचा मुख्य उद्देश आहे। आता WFP म्हणजेच वर्ल्ड फूड प्रोग्राम जागतिक अन्न कार्यक्रमाची स्थापना 19 डिसेंबर 1961 रोजी झाली होती आणि याचं मुख्यालय आहे रोम इटली या ठिकाणी। पुढचा प्रश्न आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे 21 फेब्रुवारी या दिवशी दरवर्षी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा केला जातो आणि याची सुरुवात सन 2000 सालापासून झालेली होती आणि संयुक्त राष्ट्रसंघाने 2022 ते 32 हे देशी भाषांचे आंतरराष्ट्रीय दशक म्हणून घोषित केलेले आहे आणि 21 फेब्रुवारी 2026च्या आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाची थीम आहे यूथ व्हॉइसेस ऑन मल्टीलिंग्वल एज्युकेशन अशी ही 21 फेब्रुवारी 2026च्या आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाची थीम आहे। आता नुकताच 16व्या वित्त आयोगाचा अहवाल प्रसिद्ध झालेला होता। यानुसार सर्वाधिक कराचा वाटा कोणत्या राज्याला मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश या राज्याला कराचा सर्वात जास्त वाटा मिळालेला आहे। त्यानुसार उत्तर प्रदेशला 17.7% इतका वाटा मिळालेला आहे आणि 2 नंबरला कोणता आहे? उत्तर प्रदेश नंतर बिहार या राज्याचा क्रमांक लागतो। आता 16व्या वित्त आयोगाचा कलम कोणता आहे? भारतीय संविधानाच्या कलम 280 नुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते आणि या 16व्या वित्त आयोगाचा कालावधी किती आहे? 2026-27 ते 2030-31 या 5 वर्षासाठी 16व्या वित्त आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे। सध्या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर अरविंद पनगडिया हे 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत आणि 16व्या वित्त आयोगामध्ये 1 अध्यक्ष आणि 4 सदस्य असे एकूण 5 सदस्य असतात आणि राज्यांचा वाटा 16व्या वित्त आयोगानुसार राज्यांचा वाटा 41% इतका ठेवण्यात आलेला आहे। पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर के.सी. नियोगी हे पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते आणि 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष N.K. सिंग हे होते। आता करांचं वाटप करण्यासाठी 6 निकषांचा वापर करण्यात येतो। हे 6 निकष कोणते आहेत? तर उत्पन्नांतर यानुसार 42.5%, लोकसंख्येला 17.5%, क्षेत्रफळाला 10%, वनक्षेत्राला 10%, जनसांख्यिकी कामगिरीला 10% आणि GDP सुधारणाला 10% इतका भार देण्यात येतो आणि यावेळी 16व्या वित्त आयोगाने कर सुधारणा हा निकष यावेळेस वगळलेला आहे। पुढचा प्रश्न आहे 39वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय शिल्पमेळा 2026 आयोजन कोठे करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे फरीदाबाद हरियाणा या ठिकाणी
39वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय शिल्पमेळा आयोजित करण्यात आलेला होता. याचा कालावधी 31 जानेवारी ते 15 फेब्रुवारी इतका होता आणि यामध्ये भागीदार देश इजिप्त हा होता. आणि फोकस राज्य कोणते होते तर मेघालय आणि उत्तर प्रदेश हे फोकस राज्य होते. 39वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय शिल्पमेळा 2026 ची थीम होती लोकल टू ग्लोबल म्हणजेच आत्मनिर्भर भारत अशी या 39व्या सूरजकुंड आंतरराष्ट्रीय शिल्पमेळ्याची थीम होती. आणि हा जगातील सर्वात मोठा हस्तशिल्पमेळा होता. आणि या सूरजकुंड आंतरराष्ट्रीय शिल्पमेळ्याची सुरुवात 1987 मध्ये झालेली होती. मित्रांनो, हा आपला चालू घडामोडीचा उपक्रम असाच चालू राहणार आहे. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर आपण परत भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.